विहंग, काय चाललंय तुझं? मी तुला बेडरूम मधनं उठवलं, तुझं हॉल मध्ये येऊन झोपलाय. उठ ना. जरा वेळ झोपू दे ना. जरा वेळ वगैरे काही नाही. दादाकडे जायचं नाहीये का? हे बघ विहंग, मला आवरायचं, खूप उशीर होतोय. आणि तू विसरलायस का? आज दादा आणि मंजिरी वहिनीचं लग्न आहे आणि मी करवली. सो आय हॅव टू रीच ऑन टाइम. चल ना. किती वाजलेत पण? ते महत्वाचं नाही. मुहूर्त लग्नाचं आहे, तुझ्या उठण्याचं नाही. विहंग प्लीज उठ लवकर, मला आवरायचंय. 5 मिनिटं. तुझं ना विहंग हे नेहमीच आहे. 5 मिनिट करून ना तू चांगलं तासभर झोपतोस. तुझी झोप झाली आहे ना, मग उठ आता, चल लवकर, उशीर होतोय मला पण. ऐक ना, विहंग, तुला काय काळ वेळ आहे की नाही? सोड. अगं मला बोलायचं आहे. मी काय म्हणतोय, आपण आराध्याला आता आपल्या जवळच ठेवूया ना. उगाच कुणाच्या भीतीने आपण त्याला लांब का ठेवायचं? अगदी माझ्या मनातलं बोललास विहंग. आता एकदा का दादा आणि वहिनीचं लग्न झालं ना, की मग आपण आराध्याला आपल्याकडे घेऊन. चल पण आता आवर, उशीर होतोय. मलाही आवरायचंय. हो हो विहंग, हो हो हो. काय करतोयस? वागतोय शुभ्रा, तुला दिसत नाही का? युवी, मला शुभ्रा नाही या म्हणायचं, मला ताई म्हणायचं. का? मी कुठे आरेला ताई म्हणतो? पण मी आरेपेक्षा मोठी आहे ना, मला ताईच म्हणायचं. तुझा बाबा माझ्या बाबाला दादा म्हणतो ना, मग तूही मला कंपल्सरी ताईच म्हणायचं. ए पण तुला एक गंमत माहितीये का? काय? कुठली गंमत? मी खूप ब्रेव आहे. मी एकदा ना गच्चीच्या भिंतीवरती उभा राहिलो होतो. मग काय झालं? तू तर फक्त उभा राहिलास, मी तर चालले पण. हे तर काय नाही, मी एकदा उंच झाडावरती चढलो होतो. एकदाच ना, मी तर खूप वेळा चढलीये. हो का? आम्ही गोव्याला होतो ना, तेव्हा मी बोटीतून एकटाच फिरायचो. त्यात काय, मी तर रोज फिरते आमच्या ठाण्यात. ए चल, ठाण्याला समुद्र कुठे आहे? काय पण फेकतेस तू? समुद्र नसला म्हणून काय झालं? आमच्या ठाण्यात तलाव आहेत ना. बर मला एक सांग, तू तुझ्या आई बाबांच्या लग्नात होतास? नाही. पण मी माझ्या आई बाबांच्या लग्नात आहे. मी किती ग्रेट आहे ना. मला काय म्हणणार? ताई थांब, मी पण माझ्या बाबांना सांगतो दुसरं लग्न करा म्हणून. बाबा बाबा, मी काम आहेत मला. काय रे? तुम्ही दुसरं लग्न कधी करणार? कशाला? चल उतर खाली. अरे त्याच मम्मा बरोबर. कशाला आता? गुरुजींना पूजेचं सगळं साहित्य मिळालंय. बाबा बाबा सगळं दिलंय तरी मी एकदा चेक करतो. बाबा बाबा, ही पण चालेल. गप. काय रे, काय चालेल? कुठे काय, अगं तर माझी वाट लावतोय. चल. सर नाही साहेबांकडनं कुणी आलं नाही ते. मी फोन करून बघू का? अरे आले माझे. या 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 नमस्कार. या ना. सरनाईक साहेब कुठे आहेत? येत आहेत. मंजिरी कुठे? आत आहे ती. गौऱ्या, पाहुणा आले ती. या या सरनाईक साहेब या. बरं वाटलं. नमस्कार. हो. विहंग, विहंग पटकन ये प्लीज. मला काम सांगू नकोस, मी ऑलरेडी खूप कामात आहे. काय चाललंय? दादा कुठे आहे? मला काय माहिती. गौरंग, तू त्याला बोलू नकोस, तू अजून कोणाला तरी बोल. काय झालं? काय काम आहे? सत्यजित कुठे? नेत्रा, बघितलंस काय झालं? मंजिरी बहिणी कुठे आहेत? त्या माझ्या रूम मध्ये तयार होत आहेत, पण दादा कुठे आहेत?
चला काय चाललंय यांचं? बोलवलत मला? हो, मला तुझ्याशी बोलायचंय. हा. सोने, मी जे काय सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐक. आजपासून तू इथेच आमच्या बरोबर राहायचास. माझ्या बाजूची खोली तुझी. त्या व्यतिरिक्त आपल्या दारात आता जी नवीन कोरी बाईक उभी आहे ती तुझ्यासाठी. बाईक वापर, पण जरा जपून. आणि त्या व्यतिरिक्त तुला जे काही हवं असेल ते बिंदास मागायचं. माझ्या आणि दादा इतका तुझाही या घरावर हक्क आहे. आणि हो, महत्वाचं, थांब एक मिनिट. हे घे. काय आहे हे? दादानी प्रॉपर्टीचे 3 हिस्से केले, त्यातला हा 3रा हिस्सा. दादा, दादा, अरे मला टेन्शन आलंय. अरे टेन्शन कशाबद्दल? हे तुझ्या हक्काचं आहे, घे. नाही, नको. ते तुमच्याकडेच राहू दे. आणि चला ना, आपण बाहेर जाऊयात. लग्नाची बरीच कामं आहेत. चला ना. अरे हो यार, मला ते 2-3 स्वीट टेस्ट करायचे. बरं झालं आठवण केलीस. चल चल चल. काय रे? अहो अहो हे काय इथे काय करताय तुम्ही? तुम्ही आधी बाहेर राहा. तू काय, तू ट्रॅफिक हवालदार सारखे काय वागतेस माझ्याशी? मी होणारा नवरा आहे तुझा. होणारा अजून झालेले नाही आहात तुम्ही. प्लीज बाहेर जा ना. नाही म्हणजे तू छान दिसत होतीस म्हणून मग म्हटलं जरा बघत उभं राहा. थँक्यू. बरं प्लीज आता जा, मला खूप आवडायचं. प्लीज. अरे तू आवर ना, मी इथे बसतो. चल. अहो प्लीज माझं ऐका. तुम्हाला माहिती आहे ना, लग्नाआधी नवऱ्याने बायकोला असं बघणं अशुभ मानलं जातं. आपल्या बाबतीत जे काही अशुभ व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता काहीही अशुभ होणार नाही, कळलं? कोणी पाहिलं तर काय? लोक काय म्हणतील? लोकांची पर्वा आपण कधीपासून करायला लागलो? या एका क्षणासाठी मी 100 वेळा मरून पुन्हा जन्माला यायला तयार आहे. म्हणजे अहो अहो छान दिसते आमची शुभ्रा. बाबा, आज तुझं लग्न ना विसरलास का? आणि तू आईला प्रपोज करत होतास ना?
शुभ्रा, अगं काय, कोणी शिकवलं तुला हे? ज्यांनी कोणी शिकवलंय एकदम करेक्ट शिकवलेलं आहे. अहो, हा, माझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे आणि तितकंच माझं तुझ्यावरही प्रेम. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेबी. मंजिरी, आज खऱ्या अर्थानं मी पूर्ण झालो. दिस इज माय कम्प्लीट फॅमिली. मी बाहेर युवी बरोबर खेळायला जाते. अगं आर्या, इकडे. सत्यजित, आता खऱ्या अर्थाने आपली फॅमिली कंप्लीट झाली हो ना? अरे स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकमडं चिंतामणि थेउरं लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो राञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम सुमंगल सावधान. मुलीला घेऊन या. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदयते द्विजगौ स्मरामि सुमूर्त सावधान.
केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सामनामध्ये पाणी सोडायचं. ओम गोविंदाय नमः. शिरस्थिते भवन्तु. धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी. म्हणजे ही मुलगी तुम्हाला मी धर्म अर्थ काम मोक्ष याच्यासाठी दिलेली आहे. तिचा स्वीकार करा आणि ती म्हणेल त्याप्रमाणे वागा पुढे. चला उभे राहा जरा आता. याच्यात जरा त्या मंगळसूत्रामध्ये हळद कुंकू भरा. आता 7ही वचनं पूर्ण झाली. तुम्ही लग्न बंधनात बांधले गेलात, पण आमच्या मुलीने सगळी वचनं केली. पण आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हालाही काही वचनं घ्यावी लागतील. पहिलं वचन, मी आयुष्यभर तुला प्रेमाने सांभाळेन आणि तुला अंतर देणार नाही. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. दुसरं वचन, कुठल्याही सुखात तुला काही कमी पडू देणार नाही. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तिसरं वचन, आयुष्यभर तुझ्याशी. बस, या 2 वचनात आलं ना सगळं.
तू जलदष्टया. ऑल सेट सगळे रेडी ना मी आहे ना माझ्या आत्या रेडी हा चल माझा गजरा व्यवस्थित आहे ना आत्या फोटो समोरून काढणार आहेत मेकअप व्यवस्थित आहे ना माझा हा तर रेडी सगळे आलेत ना नाही अनघा नाही दिसत आहे कुठे अनघताई चला ना पटकन अरे काहीतरी वेळेपणा काय करतेस उभी राहा इथे हा चला समजा रेडी हा हा 1 मिनिट तू छान दिसतेस मला ते ठाप आहे त्याच्यासाठी नाही थांबवलं मंजिरीनं उखाणा कुठे घेतलाय अहो 7 वर्षाच्या विरहानंतर पुन्हा एकत्र आलो आम्ही. आता जगालाही मान्य करावं लागेल सत्यजित, तू तिथे मी.